यावे तुम्ही लवकर, तुमच्या आधीच भरले घर, तुमच्या आधीच भरले घर. देवा यावे तुम्ही लवकर, देवा यावे तुम्ही लवकर, तुमच्या आधीच भरले घर, तुमच्या आधीच भरले घर. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मी आता भजन म्हणत होतो थोडसा. मी म्हणलो तुमच्या आधीच भरले घर. काय जणांना असं ऐकायला असेल, देवा तुम्ही यावे लवकर, तुमच्या आधीच, म्हणजे तुमच्या आधीच भरले घर असं नाही त्याचा अर्थ. तुमच्या आधीच भरले ही घर. या ठिकाणी विश्वनाथ सेवा प्रतिष्ठान पदयात्रा व असा गोडसा हा समारोप सोहळा, या सोहळ्याची सर्व आपण साक्षीदार आहोत. समाजात जगत असताना सर्व जगत असतात. जो स्वतःसाठी जगला तो जगला नाही, जो समाजासाठी वाहून घेतो, जो समाजासाठी स्वतःला बांधून घेतो, तो खऱ्या अर्थानं जगला. त्याचप्रमाणे बाबांनी केलेलं आहे. गेली 14 वर्ष मल्लबाबांनी सांगितलं, गेली 14 वर्षाचा हा प्रवास आहे. आणि या 14 वर्षाच्या, कारण हा क्षण काय नुसता आपल्या आयुष्यात नाही, तर हा सुरक्षण क्षणाने लिहून ठेवावा असा तो क्षण आहे. सोपं आहे, बाबांचं वय नाही तेवढं चालण्यासारखं, परंतु तुम्ही जे आहात ना, तुम्ही त्यांची ताकद आहात. म्हणून बाबा हे सर्व धर्मकार्य करत असतात. जेव्हा एखादा कलावंत असतो त्याला तुम्ही दाद देता तर त्याला अजून उत्साह येतो. त्याचप्रमाणे तुम्ही सर्व त्यांची ताकद आहात. बाबाला विचारलं, बाबा हे सर्व काय तुमच्या चालणं वगैरे होत नाही, हे सर्व वयाचे म्हणाले. आणि म्हणजे अजून मी थकलेला नाही. का थकला नाही? जोपर्यंत तुमची ऊर्जा सोबत आहे तोपर्यंत सांगितले बाबांना, मी कधीच थकणार नाही. तुमची ताकद वेगळी महत्वाची आहे. या ठिकाणी जे संचालक मंडळ आहेत, परमपूज्य परमहंत आचार्य प्रभू श्री विश्वनाथ बाबा, परमपूज्य परमहंत श्री मल्ल बाबा शास्त्री, परमपूज्य परमहंत श्री वासीकर बाबा, परमपूज्य परमहंत श्रीमंत पंडित बाबा पांचाळेश्वर, परमपूज्य परमहंत श्री राजदादा बिडकर, परमपूज्य परमहंत श्री श्रीधरदादा जामोदेकर, असे एक पूर्ण संचालक मंडळ आहे. आणि त्या समोर सर्व प्रचारक मंडळ असेल. आपण सर्व समाजात जगत असताना आज, कारण वेळ आहे कमी, त्यात करायची जीवनाची हमी. 24 तास तुमच्याकडे आहे, 24 तास आमच्याकडे आहे, परंतु ती 24 तास कुठेतरी भगवंताच्या नामस्मरणात जावे म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. समाजामध्ये आज कोणीच कोणाचं ऐकायला तयारच नाही. बायको नवऱ्याचं ऐकत नाही, मुलगा बापाचं ऐकत नाही, कोणीच कोणाचं ऐकत नाही. तुम्ही आमचं काय, तुम्ही कशामुळे ऐकता? ईश्वराचे तुम्ही लेकरे प्रेम करावं परस्परे, म्हणून तुम्ही हा प्रीतीचा जो धागा आहे ना, त्याच्यामुळे ही गाठ बांधल्या गेलेली आहे. म्हणून हा आपण एकमेकाचं ऐकत आहोत. आज समाजामध्ये तुम्ही जेवढेही लोक मोठी झालेले आहेत समाजामध्ये, ज्यांच्या जयंत्या साजऱ्या होतात, ही कशामुळे मोठी झालेली आहे? ही फक्त ऐकण्यामुळे मोठी झालेली आहे. आणि तुम्ही बाबाच ऐकल्या त्याच्यामुळे अजून तुम्ही मोठी झालेली आहात, याच्यामध्ये किती शंका नाही. ऐकणं आज कमी कमी होत चाललेलं आहे. एका गुरुने, एका शिष्याने गुरुला प्रश्न केला, गुरुदेवा जेव्हा जेव्हा तुम्ही निरूपण करता तेव्हा तेव्हा मला झोप येत असते. गुरुदेवाने सांगितलं, असंच आहे बाबा, माणसाला फुलाच्या गादीवर झोप येते, काट्याच्या गादीवर झोप येते का आपल्याला? नाही येत. म्हणजे आपण नको त्या विषयावर चर्चा करत असताना आपल्याला रात्र निघून जाते, तरी आपल्याला झोप येत नाही. परंतु जेव्हा हिताच्या गोष्टी चालत असतात तेव्हा आम्हाला मरगळ येते, झोप येते. गुरुदेवाने सांगितलं ही सर्व प्रकार असा आहे. नेमकं सर्व हा प्रकार खरं तर ज्या टायमिंगला तुम्हाला प्रवचन ऐकायची वेळ होती त्या टायमाला मी तुम्हाला भोजन दिलं,
तर तुम्हाला किती जरी थांबवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तुमची झोप आवरणार आहे का? म्हणून मी सुद्धा आवर्तच घेणार आहे. एक छोटीशी कथा आहे, पण ऐकणं महत्वाचं आहे. एका शेतकऱ्याचे गुरु हरवतात. हरवल्यानंतर तो प्रत्येक गावातल्या व्यक्तीला विचारत असतो. प्रत्येक जण सांगत असतो, बाबा तू पुढे जा, पुढे विचार. तो वैतागून गावाच्या बाहेर जातो. गेल्यानंतर तो एक शेतकरी बसलेला असतो. त्याने अशी गोपन घेतली आणि भिरकावली. ज्या दिशेने त्याने गोपन भिरकावली त्या दिशेने तो गेला. योगायोगाने त्याची गुरु सापडली. तर त्याने मनामध्ये चांगला विचार केला की याच्यामधली एक गाय त्या शेतकऱ्याला द्यायची, कारण याच्यामुळं मला ती गाय सापडलेली आहे. तो तिच्या जवळ आल्यानंतर त्याला सांगितलं, बाबा रे, ही गाय तुला मला दान द्यायची. तो काय म्हणतो, शेतकरी, हे बघ मी दगड मारलेला नाही, तुझी गाय लंगडी केलेली नाही. या दोघांचं एवढं भांडण लागतं. तिकडून घोडेश्वर येतो. तो म्हणतो मला ही गायला दान द्यायची. तो म्हणतो मी दगड मारलेला नाही, याची गाय मी लंगडी केलेली नाही. तो घोडेश्वर म्हणतो, हे तुम्हाला काय वाटतं, घोडं काय मी फुकट आणलं, चोरून आणलं वाटतं? या तिघाचं एवढं भांडण लागतं, एवढं भांडण लागतं, फार त्या राजापर्यंत जातं. नेमकं राजाचं त्यांच्या दोन्ही पत्नीचं भांडण झालेलं असतं. हा म्हणतो मला गाय द्यायची. तो म्हणतो मी हिला दगड मारलेला नाही. तो घोडेश्वर म्हणतो ही घोडं मी विकत आणलं. राजा काय म्हणतो, हे बघा, अवघं पंचप्रधान मंडळ जरी आलं तर त्या दोघींना मी आतमध्ये घेणार नाही. म्हणजे आज तुमची आमची हीच अवस्था आहे. कोणीच कोणाचं ऐकायला तयार नाही. जेव्हा तुमची ऐकण्याची क्षमता वाढते तेव्हा तुमची एक योग्यता वाढते. नेमकं बाबांनी तीच साधलेलं आहे. किती विचित्र अवस्था बघा तुम्ही. दगड एकदाच मंदिरात जातो, तो मूर्ती होऊन बसतो. परंतु आपण अनेक वेळा मंदिरात जातो, दगड ते दगडच राहतो. कारण का, एका रस्त्याने एक मूर्तिकार जात असताना त्याला एक पाषाण दिसतो. तो त्याच्यामध्ये मूर्ती शोधतो. म्हणजे स्वतःच्या जे विचारामध्ये एक मूर्ती आकारलेली असते त्याने त्याच्यामध्ये घाव घालायला सुरुवात करतो. घाव घालत असताना तो चिडतो, वरडतो. वरडल्यानंतर तो त्याला सोडून देतो. तो म्हणतो ही तुझी घाव मला सहन नाही होत. तो थोडं पुढे गेल्यानंतर दुसरा एक दगड असतो. त्या दगडाला सांगतो, हे बघ, पहिल्या दगडाने घाव सहन नाही केले, त्याच्यामुळं मला जी आकाराची मूर्ती होती ती मी आकारू नाही शिकलो. तू जर थोडा जर त्रास सहन केला तर तुझ्यामध्ये चांगल्या प्रकारची मूर्ती बनणार आहे. त्याने घाव सहन केले, त्याच्यामध्ये मूर्ती बनली आणि ती मंदिरामध्ये स्थापन करण्यात आली. आणि जी अर्धवट राहिलेली मूर्ती होती ती मंदिराच्या बाहेर ठेवण्यात आली. कशासाठी? दगड जी असतात आपले नारळ वगैरे फुटण्यासाठी, दगड मारण्यासाठी त्याला बाहेर ठेवण्यात आलं. आणि येणारे झालं ते एका व्यक्तीनं, कारण ज्याला बघण्यात दृष्टी असते, या डोळ्याचे गूढ इशारे शब्दा वाचून जाणून सारे एक शब्दाची भाषा असते. ते एका व्यक्तीला कळली, काय भाऊ तू काय रडतो? तू म्हणतो अशी वेता आहे, तू जो आतमध्ये दिसतोय ना त्या ठिकाणी मीच असतो. परंतु विषय असा झाला, मी त्रास सहन नाही केला, त्याच्यामुळे मी नारळ फोडण्याच्या कामाला आलो. त्याने त्रास सहन केला, तो एक मूर्ती बनून लोक त्याच्या पाया पडतात. आम्हाला सुद्धा बाबांनी तेच केलेलं आहे. नेमकं आमच्यामध्ये नको असलेले भाग बाबांनी काढले, त्याच्यामुळं ती पावर, ती ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण खऱ्या अर्थानं झालेली आहे. या अध्यक्षी भाषण आहे. तपस्विनी आमची जे तपस्विनी माझी गुरु आहेत ते परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर श्रीधर बाबा व तसेच ज्यांच्या संविधानामध्ये मी ब्रह्मविद्येचे धडे गिरवले परमपूज्य आचार्य प्रवर कवीश्वर कुलभूषण असणारे तळगाव निवासी बाबाजी, त्यांच्या चरणी ही झालेली जी सेवा आहे, तुमची सेवा करत असताना त्या पहिल्याची सेवा करत असताना कुठं आम्ही कमी पडलो असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या आदेशी भाषणाला या ठिकाणी थांबवतो. अतिशय सुंदर